नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवायची असेल तर मराठीचं व्यवहार ज्ञान असणं आता महत्त्वाचं आहे। पण इथे एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे। सरकारने नियम सांगितला एवढंच नाही, मराठी शिकण्यासाठी सरकारने प्रशिक्षणाची ही व्यवस्था केली आहे। मुंबईसह महाराष्ट्रात चालकांसाठी व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत। ऑनलाईन पद्धतीने शिकण्याची ही सुविधा देण्यात आली आहे। इतकंच नाही, या प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने शिक्षक जोडण्यात आले आहेत आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चालकांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। म्हणजे सरकारचं म्हणणं एवढंच आहे, महाराष्ट्रात प्रवाशांशी काम करायचं असेल तर किमान साधं मराठी बोलता आणि समजता आलं पाहिजे। आता महत्वाची गोष्ट, या 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। त्यानंतर आवश्यक मराठी प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर कारवाई होऊ शकते। आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, सरकारने मराठी शिकण्यासाठी वर्ग दिले, ऑनलाईन शिकण्याची सोय दिली, प्रशिक्षणाची व्यवस्था केली, मग मराठी शिकायला नकार देणं योग्य आहे का? महाराष्ट्रात राहायचं, महाराष्ट्राच्या रस्त्यावर व्यवसाय करायचा, महाराष्ट्रातील लोकांना सेवा द्यायची, मग स्थानिक भाषेतील साधा संवाद शिकण्यात एवढा विरोध का? आणि इथे मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, हा प्रश्न कोणत्याही एका राज्यातील किंवा समाजातील लोकांविरुद्ध नाही। यूपी असो, बिहार असो, गुजरात असो किंवा महाराष्ट्र, दुसऱ्या राज्यात जाऊन काम करताना त्या राज्याची किमान स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करणं ही चांगली गोष्ट आहे। आणि सरकारने शिकण्यासाठी सुविधा दिल्या असतील तर त्या सुविधेचा फायदा घेणं ही चालकांची ही जबाबदारी आहे। आता तुमचं मत सांगा, रिक्षा टॅक्सी चालकांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी मराठीचं व्यवहार ज्ञान असणं बंधनकारक असावं का? हो किंवा नाही, आणि का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।